हॅलो स्टुडंट, आत्ताच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मीडियनचा सेकंड पार्ट. म्हणजे मीडियनचे आपण व्हॉट इज मीडियन आणि मीडियनचे दोन केसेस, केस 1 फॉर मीडियन फॉर अनग्रुप डेटा आणि केस 2 मीडियन फॉर डिस्क्रीट डेटा हे आपण बघितलं आहे. मागचा व्हिडिओ बघा, तर तुम्हाला कळेल की आपण काय काय बघितलेलं आहे. आपण नेक्स्ट थर्ड केससाठी जाणार आहोत मीडियनचा, मीडियन फॉर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. मीडियन फॉर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. ठीक आहे, आपण ॲरिथमॅटिक मीनचेही 3 टाईप्स बघितले होते. त्यात आपण बघितलं होतं व्हॉट इज मग कंटिन्युअस डेटा म्हणजेच काय, 10 to 20 काय फ्रिक्वेन्सीज दिलेली आहेत. असं असेल तुमचा डेटा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच्या अंडर येतो. ठीक आहे, सो त्यातलंच आपण आधी बघूया डेफिनेशन म्हणजे काय. Computation of median for continuous frequency distribution. Suppose n is the total frequency. Since variable under consideration is continuous, we can estimate the value of n by tooth observation. N divided by tooth observation. Hence, regardless of n, whether it is even or odd, continuous distribution, we take मीडियन टू बी द एन बाय टूथ व्हॅल्यू. एन इव्हन आहे किंवा काही फरक पडत नाही, आपण डायरेक्टली एन बाय टूथ ही व्हॅल्यू घेणार आहोत. आपण मीडियन फॉर डिस्क्रीट डेटासाठी n+1/2 व्हॅल्यू घेतली होती, न बघता की मीडियन इव्हन आहे की ऑड आहे. इव्हन आणि ऑडची कंडिशन आपण पहिल्या केसमध्ये बघतो. सेकंड केसमध्ये आपण n+1/2 घेतो आणि लेस दॅन फ्रिक्वेन्सी फाइंड करतोय. सिमिलरली थर्ड केससाठी लेस दॅन CF तर काढायचाच आहे, पण एन एक्सक्लुझिव्ह फॉर्ममध्ये असेल तर ठीक आहे. जर इन्क्लुझिव्ह फॉर्ममध्ये असेल तर त्याला कन्वर्ट करून घ्या एक्सक्लुझिव्ह फॉर्ममध्ये. याचं मिनिंग काय आहे त्यासाठी मागचे व्हिडिओ बघा. आणि जर इन्क्लुझिव्ह फॉर्ममध्ये असेल, एक्सक्लुझिव्ह फॉर्ममध्ये नसेल तर विथ द हेल्प ऑफ क्लास बाउंड्रीज कन्व्हर्जन करून घ्या. ठीक आहे, क्लास बाउंड्रीज फाउंड करा जर गरज असेल तर, नसेल तर डायरेक्टली आपण नेक्स्ट स्टेपला जाऊ. ऑब्टेन द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज फाइंड करा. कुठले क्युम्युलेटिव्ह, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज. ठीक आहे, आता नेक्स्ट केस अँड स्टेप 3 बघा. लोकेट द मीडियन क्लास. सिमिलरली आपण डिस्क्रीटला केलं होतं. आपण लेस दॅन CF एक्स होता, F होता, लेस दॅन CFची व्हॅल्यू काढली आणि मग नंतर आपण लेस दॅन ग्रेटर दॅन व्हॅल्यू चेक केली होती. ही जी व्हॅल्यू आपण चेक केली होती ती आपण काढली होती n+1/2 ने. सो इथे आपण काढणार आहोत n/2 ऑब्झर्वेशन. ठीक आहे, in other words, it is the class where less than cumulative frequency is equal to or exceed n/2 first term. पहिल्यांदा n/2 पेक्षा मोठी व्हॅल्यू फोर बघा. अप्लाय द फॉर्म्युला टू फाइंड द मीडियन. फॉर्म्युला बघा काय दिलेला आहे. फॉर्म्युला आहे मीडियन इक्वल टू स्मॉल l प्लस n/2 मायनस CF डिवाइड बाय F इंटू H. ठीक आहे, आता याचं मिनिंग काय बघा. L इक्वल टू लोअर बाउंड्री ऑफ द मीडियन क्लास. तुम्हाला मीडियन क्लास कसा फाइंड करायचा मग पुन्हा बघणारच आहोत. कॅपिटल N इज अ टोटल फ्रिक्वेन्सी. CF लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लास जस्ट प्रिसिडिंग टू द मीडियन क्लास. मीडियन क्लासच्या वरची लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू. फ्रिक्वेन्सी ऑफ अ मीडियन क्लास अँड क्लास विड्थ. याचं मिनिंग काय आहे आपण एक्झाम्पल समजून घेऊया. एक्झाम्पल घेऊया एक. तुम्हाला दिलेले आहेत मार्क्स अँड
21मध्ये. म्हणजे तुमचा डेटा हा कंटिन्यू नाही आहे. कंटिन्यू असला तरी पण तो एक्सक्लुझिव्ह फॉर्ममध्ये नाही आहे, तो इन्क्लुझिव्ह फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे आपल्या इथे क्लास बाउंड्रीज काढाव्या लागणार आहेत बघा. सो आपण क्लास बाउंड्रीज फाईन करून घेतले. इथे बघा क्लास बाउंड्रीज 0 to 20 to 25. सो इथे बघा प्रत्येक लिमिट तुमचं सेम झालं आहे आता, राईट. सो आपण क्लास बाउंड्रीज फाईन करून घेतल्या. फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेल्याच आहेत, ह्या तुमच्या फ्रिक्वेन्सीज, करेक्ट. आणि त्यानंतर आपण काढले लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, लेस दॅन CF. ठीक आहे. आफ्टर दिस टेबल तुम्हाला लागणारे आपल्याला व्हॅल्यू लागणारे बघा मीडियनसाठी, मीडियन क्लासची. दॅट इज ही स्टेप्स. द व्हॅल्यू ऑफ n/2th ऑब्झर्वेशन. एनची व्हॅल्यू बघ किती आहे तुम्हाला. एनची व्हॅल्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सीची टोटल. सो फ्रिक्वेन्सीची टोटल तुमची किती आली बघा, टोटल. याची टोटल आहे 65. ओके. सो 65 डिवाइड बाय 2 दॅट इज 32.5. 32.5 ऑब्झर्वेशन आले बघा आपल्या इथे. सो नथिंग बट 32.5 ऑब्झर्वेशन. कुठली व्हॅल्यू, 65 डिवाइड बाय 2, n/2th ऑब्झर्वेशन. आता काय करायचं, तर आपल्याला मीडियनची व्हॅल्यू मिळाली 32.5. ही मीडियनची व्हॅल्यू आपण कम्पेअर करतो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीसोबत. इथे दिल्या बघा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 1 इज लेस दॅन n/2. n/2ची व्हॅल्यू आहे 32.5. पहिल्यांदा आहे लेस दॅन, पुन्हा एकदा चेक केलं लेस दॅन, आणि थर्ड टाइम बघा ग्रेटर दॅन. ज्या वेळेस तुम्हाला पहिल्यांदा ग्रेटर दॅन मिळते तो ती तुमची रो जी L इज अ लोअर बाउंड्री. म्हणजे काय, तुमच्या मीडियन क्लासमधली लोअर बाउंड्री व्हॅल्यू दॅट इज 40.5. ठीक आहे. फॉर्म्युला बघा तुम्हाला काय काय लागणार, तुम्हाला लागणार आहे L. सो L इज नथिंग बट 40.5. L म्हणजे काय, मीडियन क्लासमधली लोअर बाउंड्री. ठीक आहे. n/2 तुम्हाला इथे लागतो n/2ची व्हॅल्यू. n/2 इज नथिंग बट 32.5. ओके. तर तुम्हाला लागणार आहे CF. इथे बघा तुम्हाला CF लागणार आहे. CF म्हणजे काय, तुमचा जो काही मीडियन क्लास तुम्हाला मिळाला आहे त्या क्लासच्या वरच्या क्लासची CFची व्हॅल्यू, मीडियन क्लासच्या वरच्या क्लासची CFची व्हॅल्यू. इथे बघा तुम्हाला दिलेला आहे CF, दॅट इज CF इज 10. ठीक आहे. पण इथे सांगते तुम्ही मीडियन क्लास फाईन केला आहे, राईट. मीडियन क्लास फाईन केल्यानंतर त्याची लोअर बाउंड्री म्हणजे स्मॉल l, n/2 आपण जो फाईन केलेलाच आहे. CFची व्हॅल्यू तुमच्या मीडियन क्लासच्या वरचा CF, वरचा याच्या आधीचा CF असतो. सो मीडियन क्लासचा वरची CFची व्हॅल्यू दॅट इज 10. फ्रिक्वेन्सी कुठली, मीडियन क्लासच्या सोबत असलेली फ्रिक्वेन्सी. हा तुमचा जो काय पूर्ण मीडियन क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी. आणि H म्हणजे क्लास विड्थ. हे तुमच्या मीडियन क्लासमध्ये काय कितीचा डिफरन्स आहे. H प्रत्येक व्हॅल्यू मिळाली, व्हॅल्यू पुट करायची आहे. आधी तुम्हाला डिव्हिजन ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल. आफ्टर ब्रॅकेट सॉल्व करून मग मल्टिप्लिकेशन करा आणि मग ॲडिशन करा. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो एक्झाम्पल कसं सॉल्व केलं आहे. क्लास बाउंड्रीज फाईन केला आहे आपण, बिकॉज तुमचा डेटा हा इन्क्लुझिव्ह फॉर्ममध्ये आहे, आपल्याला एक्सक्लुझिव्ह फॉर्ममध्ये हवा असतो. सो क्लास बाउंड्रीज फाईन केल्या, त्यानंतर लेस दॅन CF फाईन केला. लेस दॅन CF फाईन केल्यानंतर आपण इथे बघा n/2ची व्हॅल्यू फाईन केली. एनची व्हॅल्यू होती 65. इथे पण तुम्ही टोटल काढून घ्या फ्रिक्वेन्सीची. n/2ची व्हॅल्यू काढली 32.5. कम्पेअर केली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीसोबत. ज्या पॉईंटला ती पहिल्यांदा ग्रेटर दॅन आली आहे, पहिल्यांदा ग्रेटर दॅन
तो तुमचा जो काही क्लास आहे त्याला आपण मीडियन क्लास असं म्हणतो. मीडियन क्लास फाईंड केला, त्याच्यावरून आपण गिवन फाईंड केले. तर आपल्याला लागणार आहे एल. एल म्हणजे लोअर बाउंड्री. आपल्याला लागणार एल म्हणजे लोअर बाउंड्री. n/2 आपण ऑलरेडी फाईंड केले. क्लासच्या वरचे CF असते, वरची व्हॅल्यू CF फ्रिक्वेन्सी आणि विड्थ, अप्पर अँड लोअर लिमिटमधला डिफरन्स म्हणजे क्लास विड्थ, दॅट इज H. सगळ्या व्हॅल्यू फाईंड केल्या, दिलेल्या एक्झाम्पलमध्ये पुट करायचं आहे, दिलेल्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचं आहे. आधी तुम्हाला ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे आणि फायनल आन्सर काढायचे. दिस इज नथिंग बट मीडियन. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला समजलं असेल. एकदा हे एक्झाम स्वतः सॉल्व करून बघा आणि तुम्हाला डायरेक्टली एक्सक्लुझिव्ह फॉर्ममध्ये डेटा दिलेले एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे ट्राय आउट करण्यासाठी. याला सॉल्व करून बघा. तुमचं इथे क्लास बाउंड्री काढायची गरज नाही आहे. हे ॲज इट इज असणार आहे. फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. डायरेक्टली लेस दॅन CF काढा, मीडियनची व्हॅल्यू काढा, मीडियन क्लास फाइंड करा, फॉर्म्युलात पुट करा आणि सॉल्व करा. ठीक आहे, हे एक्झाम्पल नक्की ट्राय आउट करून बघा. जर ट्राय केलं असेल, सॉल्व केलं असेल तर टेलिग्रामवर मला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका. ठीक आहे, आजचं लेक्चर आपलं एवढंच होतं. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.